78 लाख पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे. तर पाहूया, EPS 95 पेन्शन दुप्पट या महिन्यापासून पूर्ण लाभ सुरू होणार आहे. तर पाहूया किती लाभ होणार आहे. अखेर भारतातील खासगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा विजय. एक ऐतिहासिक निर्णयात माननीय सर्वोच्च न्यायालयाने कर्मचारी पेन्शन योजनेत मोठ्या बदलांना हिरवा कंदील दाखवला आहे. तर मे 2025 पासून किमान मासिक पेन्शन तुटपुंजा म्हणजेच 1,000 वरून खूपच सन्माननीय 7,500 पर्यंत वाढेल. आणि आणखी एक चांगली बातमी, पेन्शन आता सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाईशी संबंधित महागाई भत्ता DA सह येईल. तर या निर्णयामुळे देशभरातील सुमारे 78 लाख पेन्शनधारकांना दीर्घकाळापासून दिलासा मिळाला आहे, ज्यापैकी बरेच जण गेल्या काही वर्षापासून अत्यंत कमी पेन्शन पेमेंटवर संघर्ष करत आहेत. तसेच EPS 95 मध्ये काय बदल होत आहेत ते पाहूया. तर खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर काही आर्थिक सुरक्षितता देण्यासाठी 1995 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने EPS 95 सुरू केले होते. परंतु कालांतराने वाढत्या राहणीमानाच्या खर्चाशी जुळवून घेण्यात ही योजना अपयशी ठरली, ज्यामुळे पेन्शनधारक निराश झाले आणि त्यांना चांगल्या मदतीची मागणी करावी लागली. तसेच EPS 95 संघर्ष समिती सारख्या गटांच्या अथक प्रयत्नांमुळे हा महत्वाचा टप्पा आला, जे पेन्शन वाढ आणि महागाईपासून चांगले संरक्षण यासाठी सतत प्रयत्न करत होते. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या शक्तिशाली निर्णयामुळे त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. तसेच DA जोडणे हा गेम चेंजर का आहे, तर या सुधारणांमधील सर्वात मोठ्या सुधारणांपैकी एक म्हणजे पेन्शन सोबत महागाई भत्ता समाविष्ट करणे. आणि महागाई भत्ता हे सुनिश्चित करतो की तुमचे मासिक पेन्शन महागाईसह वाढते, म्हणजेच किमती वाढल्याने तुमची खरेदी शक्ती कमी होणार नाही. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइम इंडेक्सच्या आधारावर महागाई भत्ता वर्षातून 2दा दर जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारित केला जाईल. त्यामुळे राहणीमानाचा खर्च वाढत असताना पेन्शनमध्ये स्थिरता राहणार नाही. आता निष्कर्ष पाहूया काय आहे. तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने मे 2025 मध्ये EPS 95 बाबत दिलेला निकाल खासगी क्षेत्रातील निवृत्तांसाठी एक अद्भुत क्षण आहे. किमान पेन्शन मध्ये 7,500 रुपयांची वाढ आणि महागाईशी संबंधित द्वैवार्षिक DA समायोजनामुळे जवळजवळ 78 लाख पेन्शनधारकांना आता खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे. आता या ऐतिहासिक निर्णयामुळे अखेर वर्षानुवर्ष दुर्लक्ष दूर झाले आहे आणि भारताच्या पेन्शन व्यवस्थेला सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सन्मान, स्थिरता आणि न्यायाच्या दिशेने अत्यंत आवश्यक असलेल्या मार्गावर आणले आहे. थँक यू.